नमस्कार, मी आहे डॉक्टर अजय रांका, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड. तर शेतकरी बंधूंनो, आज थोडंसं आपण चर्चा करू. एक नवीन अनुसंधान झायडेक्सनी केलेलं आहे, ते जरा तुम्हाला सांगायचे आहे. तर हे अनुसंधान काय आहे? एक झायटॉनिक ॲक्टिव्ह म्हणून आपण एक नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे की ज्याला आपण म्हणतो की ही मायक्रो एन्कॅप्सुलेशन टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे आपले जे कीटनाशक औषधे आहेत, आपले पर्टिक्युलरली जे हर्बिसाइड्स आहेत, विडीसाइड आहे, यांना एक धरून ठेवण्याची शक्ती या टेक्नॉलॉजीमध्ये, या प्रॉडक्टमध्ये आहे. आता मी तुम्हाला समजून सांगतो की हे कसं काम करतं. तर ही टेक्नॉलॉजी काय करते की याला आपण डायरेक्टली हर्बिसाइड आणि विडीसाइडमध्ये मिसळायचं, डायरेक्टली औषधामध्ये, आणि मग पाण्यामध्ये टाकायचं. आता किती टाकायचं? तर आपल्याला जर 1 लिटर घोळ तयार करायचा असेल, फवारा मारायचा असेल, तर त्याच्या मागे आपल्याला 1 ml लागेल. म्हणजे तुम्हाला जर 50 लिटर किंवा 100 लिटर जर तुम्हाला घोळ तयार करायचा असेल, तर त्याच्यामध्ये 50 ml किंवा 100 ml तुम्हाला लागेल. तर करायचं कसं की हे समजा तुम्हाला एक 50 किलोचं स्प्रे बनवायचं आहे, 50 लिटरचं. तर 50 लिटरमध्ये जितकंही हर्बिसाइड किंवा तुमचं विडीसाइड लागेल तेवढं घ्या. त्याच्यामध्ये 50 ml टाका, त्याला मिक्स करा, त्याला घोळून घ्या आणि मग त्याला पाण्यामध्ये टाका. तर काय होईल की यांचे जे छोटे छोटे जे ड्रॉपलेट्स बनतात, तर त्याच्यावरती ही टेक्नॉलॉजी बसते आणि त्याला मग जितके शेतामध्ये आपलं घासपूस जे असतं त्याच्यावरती जेव्हा तुम्ही मारता, तर त्यांच्या पानावरती हे पकडून ठेवतं. दुसरं, हे त्याला हळूहळू रिलीज करतं. काय होतं की हर्बिसाइड आणि विडीसाइडमध्ये तुम्हाला एक दिसेल की जेव्हा थोडासा अर्ध सुकलेली जेव्हा परिस्थिती असते, या औषधी बरोबर काम नाही करत. पण झायटॉनिक ॲक्टिव्ह जेव्हा तुम्ही मिळवता, तेव्हा त्या परिस्थितीमध्येही तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतो. कारण काय आहे की पानावरती पकडून त्याला हळूहळू जेव्हा ते उतरतं, तेव्हा जे सॅप म्हणजे जे त्याचं जे लिक्विड असतं, जे म्हणजे जे पाणी असतं ज्या पानाच्या मध्ये आणि झाडांच्या मध्ये, त्याच्यामध्ये हळूहळू रिलीज होतं आणि ते मुळांपर्यंत जाऊन पूर्ण त्याची जी पूर्ण म्हणजे ब्रांचेस आहेत त्या सगळ्या सुकून जातात आणि तुम्हाला 100% रिलीफ मिळतो. तर फरक काय जाणवेल? तुम्ही जर नॉर्मल हर्बिसाइड किंवा विडीसाइड वापरून पहा आणि त्याच विडीसाइडमध्ये आता झायटॉनिक ॲक्टिव्ह मारून पहा आणि तुम्हाला एकदम फरक दिसेल की याचा जो इफेक्टिव्हनेस आहे, याचा जो एक परिणाम आहे, तो फार चांगला आहे आणि ते पूर्ण त्याला साफ करून टाकतं. आणि परत जर्मिनेशनही त्याचं एकदम स्लो किंवा निग्लिजिबल आहे, म्हणजे फारच कमी आहे. दुसरं, याच्यामध्ये तुमच्याकरता एक असा माझा सल्ला आहे की एकदा तुम्हाला या प्रॉडक्टवरती विश्वास बसला आणि तुम्हाला चांगलं वाटायला लागलं, मग तुम्ही याला डोस पुढे मागे करा. म्हणजे जो आम्ही 1 ml प्रति लिटरला सांगितला आहे, तो तुम्ही हळूहळू 2 किंवा 3 पर्यंत जाऊ शकता. त्याच्याने काय होईल की जे हर्बिसाइड आणि विडीसाइड बरोबर काम नाही करत आहे, त्यांचा परफॉर्मन्स एकदम चांगला होऊन जाईल. आणि जे काम करतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही कमी करू शकता. तर जितक्या पण रासायनिक औषधे आहेत, या जमिनीमध्ये जाऊन आपली जमीन खराब करतात, आपली जैविक शक्तीला ते अफेक्ट करतात. तर त्याच्यामध्येही तुमचं जर कॉन्सन्ट्रेशन कमी झालं किंवा तुमचे 3 फवाऱ्याच्या ठिकाणी 2 फवाऱ्याच्या ठिकाणी एकामध्येच काम झालं, तर ते
आपल्या मातीमध्ये तेवढं विष, तेवढं रासायनिकचा जो एक अंश आहे तो कमी होतो. तिसरं जे तुम्हाला एक सांगायचं असेल की जेव्हा हे हर्बिसाइडला किंवा विडीसाइडला धरून ठेवतं, तर जेव्हा त्याचा स्प्रे इकडे तिकडे मेन जे आपलं पिकं आहेत त्याच्यावरती जातात, तर ते हळूहळू रिलीज करतात, तर ते मेन पिकामध्येही त्याची पानं जळत नाही. तर तोही एक आपल्याला फायदा होतो की आपला ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे ज्याला खराब परिणाम मेन पिकावरती कमी होतो. तर हाही एक आपल्याला अनुभव आहे. तर माझं असं मत आहे की तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून पहा आणि तुम्हाला फार उपयोगी ते लाभदायक म्हणजे तुम्हाला दिसेल. आणि माझ्या शुभेच्छा. या खरीफच्या सीझनमध्ये तुम्हाला याचा उपयोग चांगला होईल आणि रबीमध्ये पण जे लोक फ्लड इरिगेशन करतात त्यांना पण याचा खूप फायदा होईल. नमस्कार.